तर सराव चाचणी 2 मध्ये 2 प्रश्न हे कागद मापन या टॉपिकवरती आलेले आहेत. आणि कागद मापन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचे फॉर्म्युले आपण धडा शिकत असताना बघितले, ते एकदा आपण रिवाइज करूया. कागद मापन कशा पद्धतीने केलं जातं, कागद मापन याची काही सूत्र आहेत आणि मग आपण त्याच्यावरचे प्रॉब्लेम जे की परीक्षेला पडले ते बघूया. बघा 2 प्रश्न परीक्षेला पडलेले होते कागद मापनावरती. तर पहिला होता प्रश्न क्रमांक 30. तो असा होता की एक रिम अधिक एक दस्ता 1 अधिक 1 ग्रोस, त्यानंतर अधिक 1 डझन, आणि हे सगळे मिळून किती डझन होतील असं विचारलेलं आहे. या सगळ्यांची बेरीज करायची आणि किती डझन असा हा प्रश्न होता. तर याच्या अगोदर मला काही सूत्र सांगायचे आहेत या धड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची, जे लक्षात ठेवली पाहिजे. कागद मापनामध्ये नेमकं काय महत्त्वाचं असतं. तर कागद ही एक वस्तू आहे आणि वस्तू मापनामध्ये आपण डझन, ग्रोस, दस्ता, रिम, खास करून कागदाच्या बाबतीमध्ये हे शब्द आपण वापरतो. तर त्या संदर्भाची सूत्र पहिल्यांदा बघून घेऊया. बघा 1 डझन, पहिल्यांदा ह्या गणिताशी याचा काही संबंध नाही. आता सध्या ही सूत्र आहे, पहिल्यांदा मी सूत्र लिहून देतो इथं आणि मग आपण हा प्रश्न सोडूया. बघा 1 डझन याचा अर्थ आहे 12 वस्तू. 1 डझन म्हणजे काय, 12 वस्तू. किंवा आपण वाचत असताना किंवा पाठ करत असताना विद्यार्थ्यांनी 12 वस्तू म्हणजे 1 डझन असं सुद्धा पाठ केलं तरी चालेल. तर 1 डझन म्हणजे 12 वस्तू. दुसरं 1 डझन म्हणजे 12 वस्तू झाल्या, पण 12 डझन म्हणजे होतात 1 ग्रोस. आता थोडक्यात याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल, एका डझनाला आपण 12 वस्तू म्हणतोय आणि 12 डझनाला 1 ग्रोस म्हणतोय. याचाच अर्थ 12 डझन, याचाच अर्थ जर 12 गुणिले 12 केले आपण तर 1 ग्रोस म्हणजे किती कागद होतात, 144 कागद. तर तेच आपण इथे लिहून घेऊया. 1 ग्रोस बरोबर होतात 144 कागद. 1 ग्रोस बरोबर 144 कागद, बरोबर आहे. 1 ग्रोस म्हणजे 144 कागद. आता याच्या पुढचं येतंय ते म्हणजे 1 दस्ता. तर 1 दस्ताचा अर्थ असा आहे की 2 डझन. 1 दस्ताचा अर्थ काय, 2 डझन. आणि 2 डझन म्हणजेच किती, 2 गुणिले 12 जर केले तर 24 कागद होतात. म्हणजे याचाच अर्थ 1 दस्ता याचा अर्थ काय, 24 कागद. 1 दस्ता याचा अर्थ 24 कागद किंवा 1 दस्ता म्हणजे 2 डझन असं म्हणू शकतो. 1 दस्ता म्हणजे 2 डझन म्हणजेच 1 दस्ता म्हणजेच 24 कागद. 1 ग्रोस म्हणजेच 144 कागद. 12 डझन म्हणजे 1 ग्रोस किंवा 1 ग्रोस म्हणजे 12 डझन. 1 ग्रोस म्हणजे 12 डझनाचा अर्थ होतो 144 कागद. आणि 1 डझन म्हणजे 12 वस्तू. ही सूत्र तुम्हाला अशीच लक्षात ठेवावी लागतील, मग हे 4 मार्क इझिली करू शकतात. अजून एक सूत्र आहे आणि ते सगळ्यात आता कागद मापनामधलं सर्वात मोठं म्हणता येईल एकक, तर ते म्हणजे रिम. आता हे रिम काय आहे बघा, या रिमला आपण सगळ्या युनिट्स मध्ये कन्वर्ट करू. एका रिम मध्ये असतात 480 कागद. एका रिम मध्ये असतात 480 कागद. तर आता ही रिम म्हणजे काय, सगळ्यांनी बघितलेली असणार आहे रिम. आता सध्या माझ्याकडे अवेलेबल आहे रिम, ती दाखवतो मी तुम्हाला कशी असते रिम. बघा ही असते कागदाची एक रिम. अशा पद्धतीची ही रिम सगळ्यांनी बघितलेली असणार आहे, जी की झेरॉक्स काढण्यासाठी, प्रिंट्स काढण्यासाठी वापरली जात असते. तर याच्यामध्ये इथं लिहिलंय बघा, वरती लिहिलंय त्यांनी A4 70 GSM 500 शीट्स. ऍक्च्युअली ते 500 असं लिहितायत, पण ते ऍक्च्युअली असतात 480 किंवा काय सांगावं, खरोखर आतमध्ये असतील सुद्धा. ठीक आहे. तर ही A4 साईजची रिम आहे आणि याच्यामध्ये क्वांटिटी 500 नंबर ऑफ सीट्स पर युनिट पॅक असं दिलं. आता याच्यात 500 असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर एका रिम मध्ये आपण 480 कागद असतात असं म्हणतो.
इथं 500 असतील तर तो त्यांचा विषय, त्या रेम मध्ये त्यांनी किती पेपर ठेवायचे, 20 एक्स्ट्रा दिले असतील बिझनेस. पण इथं एका रेम मध्ये 480 कागद असतात हे लक्षात ठेवायचं. आता ह्या एका रेमचं कन्व्हर्जन मी प्रत्येक गोष्टीत करून दाखवणार आहे. म्हणजे कसं, आता याला जर मी 12 ने भागलं तर हे होईल 12 ने का भागतोय, म्हणजे याचं डझनामध्ये रूपांतर करण्यासाठी, याचं डझनामध्ये रूपांतर करण्यासाठी याला मी 12 ने भागतोय. म्हणजे किती डझन, 480 कागद म्हणजे किती डझन हे करण्यासाठी 480 ला जर 12 ने भागलं तर असं इथं भागाकार करून दाखवतो. 480 भागिले 12, 12 चोक 48, 48 वजा 48 शून्य, शून्य आणि 12 शून्य शून्य, म्हणजे इथं 480 भागिले 12 याचा अर्थ 40 डझन कागद. याचाच अर्थ होतो एक रिम, म्हणजे एक रिम म्हणजे 40 डझन कागद. एक रिम म्हणजे 40 डझन कागद. याला जर आता मला समजा कशात कन्वर्ट करायचंय, ग्रोस मध्ये करायचंय किंवा दस्ता, तर एक रिम म्हणजे दस्ता आता किती होतं. आता मला सांगा, एक दस्ता म्हणजे किती, 24 कागद. एक दस्ता म्हणजे 24 कागद असतात. तर आपल्याला काय करायचंय, 480 कागद म्हणजे किती, म्हणजे एक रिम म्हणजे किती कागद हे काढायचंय. तर एक रिम बरोबर याला 24 ने भागायचं, 480 ला 24 ने भागू, 24 एके 24, 24 दुनी 48, 24 शून्य शून्य, म्हणजेच 20 दस्ते, 20 दस्ते. तर याचाच अर्थ आहे एक रिम बरोबर 20 दस्ते. एक रिम बरोबर 20 दस्ते. अशा पद्धतीचे कन्व्हर्जन्स तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. आणि पूर्ण याच्यावरतीच ह्या सराव चाचणी 2 मध्ये 2 प्रश्न आलेले होते, तर ते 2 प्रश्न मी आता सोडून दाखवतोय. जर हे तुम्हाला कन्व्हर्जन्स व्यवस्थित लिहून घ्यायचे असतील तर व्हिडिओ परत रिव्हर्स करून ऐका किंवा स्क्रीनशॉट घेऊन हे तुम्ही परत एकदा लिहून घ्या. अथवा आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा हे दिलेलं आहे, पण डायरेक्ट फॉर्म्युले दिले, ते कन्व्हर्जन्स कशा पद्धतीने केले हे दिलेलं नाहीये, तर त्यासाठी हे जरूर लिहून घ्या. आता वळतो मूळ प्रश्नाकडे. हा प्रश्न विचारलाय, प्रश्न क्रमांक 30 होता. तर याच्यामध्ये ही जी वरची टर्म्स दिलेत आपल्याला, वरच्या टर्म्स, तर त्याचं एकूण किती डझन होतात ते आपल्याला काढायचं. तर बघा, पहिलं एक रिम, आता सगळं आपल्याला डझनामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजे एका रिमचं कन्व्हर्जन मला पहिल्यांदा डझनात करून घ्यावं लागणार. तर आता जसं सांगितलं तसं बघा, एक रिम म्हणजे किती डझन, एक रिम म्हणजे किती डझन, तर एक रिम म्हणजे होतात, आत्ताच आपण काढलं होतं 12 ने भागल्यानंतर किती आलं होतं, एक रिम म्हणजे 40 डझन. एक रिम म्हणजे 40 डझन. त्याच्यानंतर एक दस्ता, एक दस्ता म्हणजे 2 डझन. एक दस्ता म्हणजे 2 डझन. एक ग्रोस म्हणजे काय, तर ग्रोसचा अर्थ असतो 12 डझन. एक ग्रोस म्हणजे असतात 12 डझन. एक ग्रोस म्हणजे असतात 12 डझन. आणि एक डझन आहे तसंच लिहिलंय 1 डझन. आता जर या सगळ्यांची बेरीज घ्यायची म्हटलं, बघा, एक रिम म्हणजे 40 डझन, डीझेड म्हणजे डझन लिहिलंय असं समजा. त्यानंतर एक दस्ता म्हणजे 2 डझन. एक ग्रोस म्हणजे 12 डझन आणि एक डझन ते वरचे आहेत. या सगळ्यांची घ्यायची ऍडिशन, म्हणजे बघा 0 2 2 2 2 4 1 5, 4 आणि 1 5, टोटल होत आहेत 55 डझन. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येत आहे 55 डझन. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 असं उत्तर येते. याचं येते 55 डझन. पर्याय 4 हे उत्तर बरोबर. आय होप हा प्रॉब्लेम सगळ्यांना समजला असणार. ठीक आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये अजून एक सेम याच कन्सेप्टवरती आधारित अजून एक प्रश्न पडलेला आहे आणि तो म्हणजे प्रश्न क्रमांक 49. प्रश्न क्रमांक 30 झाला. आता प्रश्न क्रमांक 49 तो सुद्धा याच्यावरतीच पडलेला आहे, यावर आधारित पडलेला आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 49 बघा, तो प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 49 की 50 दस्ते कागद, 50 दस्ते कागद 30 मुलांना समान वाटले. 30 मुलांना समान वाटले. 30 मुलांना समान वाटले तर प्रत्येकाला किती कागद मिळतील, तर प्रत्येकाला किती कागद मिळतील,
प्रत्येकाला किती कागद मिळतील? एकदम सोपा प्रश्न आहे. मगाशी तुम्ही जर थेरी व्यवस्थित ऐकली असेल तर तुमच्या सहज लक्षात येईल. 50 दस्ते याचा अर्थ होतो बघा, 50 दस्तेचा अर्थ होतो. मला सांगा एक दस्ता म्हणजे मगाशी मी किती सांगितलं होतं? एक दस्ता म्हणजे 24 कागद. एक दस्ता म्हणजे 24 कागद. मग 50 दस्ते म्हणजेच काय? 50 गुणिले 24. आता हा गुणाकार तोंडी कसा करायचा? बऱ्याच जणांना मी सांगितलेलं, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की पाढेपाठ करा. 24 बघा 24 पंचे किंवा 24 5 करा आणि हा 0 ऍड करून टाका. म्हणजे बरेच जण अशा पद्धतीने गुणाकार करत बसतात. 50 गुणिले 24 अशा पद्धतीने करू नका. तर मी तुम्हाला डायरेक्टली हे सांगतोय की डायरेक्ट तुम्हाला टेबल पाठायचं असेल तर 24 5 किती येत आहे? 24 5 बघा 24 5 हे 0 तर आहे तसे लिहून टाका मल्टिप्लिकेशन मधले. आणि 24 5 5 0 20 आन्सर 2 कॅरी ऑन आला 2 5 2 10 10 आणि 2 12 म्हणजे 120. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. आता हे 50 दस्ते म्हणजे टोटल किती कागद झाले? 1200 कागद. म्हणजे 1200 कागद आपल्या जवळ आहेत. अशा पद्धतीने तुम्ही गुणाकार करा किंवा हा असा गुणाकार करून पाहिलं तरी चालेल. ठीक आहे. आता एक दस्ता म्हणजे 24 कागद होतात आणि प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे 50 दस्ते कागद आहेत. याचाच अर्थ टोटल किती कागद आहेत? 1200 कागद आहेत. आणि 1200 कागद 30 मुलांमध्ये वाटायचे आहेत. 1200 कागद 30 मुलात वाटणे. 1200 कागद 30 मुलात वाटणे म्हणजेच 1200ला 30 ने भागणे. 1200ला 30 ने भागणे. ज्यांना अशा पद्धतीने भागाकार करायचा त्यांनी कसा करा. किंवा मी दुसरी पद्धत सांगतो. हे बघा 1200 भागिले 30 करायचं ना तर अशा पद्धतीने लिहा. शून्याला 0 अंशातला आणि छेदातला घालवा. 3 चा पाढा म्हणा 3 1 3 3 चौक 12 उरतंय कोण? 0. तर 3 0 0 म्हणजे उत्तर येत आहे 40. तर याचं उत्तर येत आहे प्रत्येकाला 40 कागद हे प्रत्येकाला मिळतील. 40 कागद प्रत्येकाला मिळतील. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पर्याय 2 हे याचं उत्तर आहे. पर्याय 2. इयत्ता 5वीच्या सराव चाचणी 2 मधला हा प्रश्न आहे. आय होप सगळ्यांना समजला असणार आहे. हे 2 प्रश्न याचा अर्थ 4 मार्क ह्या कागद मापनावरती या परीक्षेमध्ये पडलेले होते. मुख्य स्कॉलरशिपच्या परीक्षेला सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न 2 काय कधी कधी 3 पण पडतील. एखादा तरी फिक्स असणारच आहे. तर त्यासाठी या कागद मापन या धड्याची चांगली प्रॅक्टिस करा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार असणार आहे. अजूनही काही शंका असतील तर मला जरूर वर्गामध्ये सुद्धा विचारा किंवा कमेंट करून सांगा.